Hello, friends. Let us start a new topic. Alkenes. Topic corresponding to carbon-carbon double bond. And we'll begin with chemical properties of alkenes. बघा, normally definition, classification, nomenclature ठीक आहे. म्हणजे व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ते थोडं टाळतो आहे किंवा मध्ये आधी कधीतरी रिॲक्शनच्या निमित्ताने घ्यायचं. व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचा टाईम, कारण ते रुटीन लेक्चरमध्ये किंवा वाचून पण कळणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये महत्त्वाच्या गोष्टीवरती जास्त वेळ द्यावा, ते रिपीट करावं. असं ज्या पुन्हा लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्यात काहीतरी सांगण्यासारखं आहे की जे वाचून कळत नाही, सोपं असलं तरी. येस, हा एक सोपा पार्ट आहे. तसा आपण जे हायपर कॉन्ज्युगेशन किंवा वेगळ्या पूर्वी ज्या गोष्टी बघितलेल्या असतात त्याला रिलेटेड आहे. या टॉपिकमध्ये बघू पुन्हा एकदा व्यवस्थित. फर्स्ट chemical property or chemical reaction of alkene we are going to consider is what we call as hydrohalogenation. म्हणजेच हायड्रोजन अँड हॅलोजन ॲडिशन ऑफ HX, मग तो HCl, HBr, HI. आता HF बॉन्ड ब्रेकिंग डिफिकल्ट आहे, ड्रास्टिक कंडिशन्स, त्यामुळं HF इज नॉट कन्सिडर्ड. HCl, HBr अँड HI. आणि तो कोवॅलेंट फॉर्ममध्ये असेल तर तो हायड्रोजन हॅलाइड, जसं हायड्रोजन क्लोराईड पाण्यात डिझॉल्व केला HCl तर H+Cl- हायड्रोक्लोरिक ॲसिड. समजलं ना? येस. तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड जनरल लिहिलं आहे. म्हणजे इट कॅन बी HCl और इट कॅन बी HBr और इट कॅन बी HI. ओके. अल्कीन डबल बॉन्डमध्ये एक वीक पाय बॉन्ड, त्याच्यामध्ये HX इट गेट्स ॲडेड अँड वॉट वी गेट इज अल्काइल हॅलाइड. त्याप्रमाणे इथं कोण असेल, समजा इथिन असेल तर तो इथाइल हॅलाइड. ओके. त्याचे मेकॅनिझम बघूया. आणि म्हणजे यासाठी एक्झाम्पल मी मुद्दाम घेतलं आहे प्रोपीनचं, अनसिमेट्रिकल अल्किनचं घेतलं आहे. म्हणजे कारण का तिथं त्यानिमित्ताने ॲडिशनचा पॅटर्न आणि त्या ॲडिशनच्या पॅटर्नमध्ये हा कसा महत्त्वाचा रूल आहे. मार्कॉनी काव स्पेलिंगमध्ये आणि प्रोनाऊन्सिएशनमध्ये काही मतभेद आहेत. कोणी मार्कॉनिक कॉफ म्हणतात, अलीकडे हे प्रिफर केलं जातं मार्कॉनिक काव रूल ॲडिशनच्या वेळेला. म्हणजेच तो इट इज बेस्ड ऑन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन. म्हणजेच तुम्हाला याच्यासाठी हा जो आत्ता पॉईंट चालू आहे त्यासाठी आपला जो पूर्वीचा कुठला मुद्दा क्लिअर असायला पाहिजे. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन म्हणजेच हायपर कॉन्ज्युगेशन. ओके, हायपर कॉन्ज्युगेशन हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जे ॲडिशन ऑफ HX आहे, ओके, ॲडिशन ऑफ HX, ओके, हायड्रोजन हॅलाइड. समजा आपण HCl घेऊ एक्झाम्पल म्हणून. ॲडिशन ऑफ HCl, HBr काही घेऊ शकलो असतो. त्यामधला H+ आयन फ्रॉम HCl, नाही का, हां, त्याचं ड्युरिंग द रिॲक्शन हेट्रोलायटिक ब्रेकिंग होणार. आता क्लोरीन डेल्टा निगेटिव्ह, हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह, पोलर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन इज मोर. तर H+ फ्रॉम HCl, एक्झाम्पल म्हणून HCl घेतो आहे, जनरल HX नाही का, H+ फ्रॉम HCl. ओके, दॅट इज दी फर्स्ट स्टेप. म्हणजे इंटरॅक्शन ऑफ H+ विथ कार्बन डबल बॉन्ड, दॅट वी कॉल ॲज, ओके, प्रोटोनेशन. पहिल्यांदा प्रोटोनेशन होणार. मग पायवाला बॉन्ड, डबल बॉन्डमध्ये एक स्ट्रॉंग सिग्मा असतो, दुसरा वीक पाय बॉन्ड असतो. प्रोटोनेशन जर झालं तर दोन पॉसिबिलिटीज आहेत बघा. पायवाला इलेक्ट्रॉन पेअर इकडे आला आणि प्रोटॉन, तर कार्बोनियम आयन इकडे तयार होईल. आणि पायवाली इलेक्ट्रॉन पेअर जर इथं आली, दोन्ही लिहितो मी बघा. म्हणजे काय पॉसिबिलिटीज आहेत बघा दोन्ही पण. तो पायवाला इलेक्ट्रॉन पेअर आणि हा पाय इलेक्ट्रॉन पेअर आणि हा एम्प्टी ऑर्बिटल, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड झाला. म्हणजे शेअरिंगच नेहमीसारखं. फॉर्म होताना इलेक्ट्रॉन पेअर अर्लियर वॉज बिटवीन दीज टू कार्बन ॲटम्स अँड नाव इट इज शेअर्ड, म्हणून ते ॲरो दाखवायची पद्धत
नाहीतर तो त्याचे प्रॉपर्टीज कोव्हॅलेंटच आहेत, त्यामुळं हा कार्बोनियम आयन तयार होईल. ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे दोन्ही पण असतात त्यातली, पण आपण कुठली पॉसिबिलिटी मेजर असेल, लिहिताना एक मॉलिक्यूल लिहिले पण 1000 मॉलिक्युल्स असतील तर बाबा कुठल्या पॉसिबिलिटीप्रमाणे जाणार, मेजर प्रोडक्ट म्हणतो आपण. तर दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इकडं आली आणि याच्यामध्ये शेअर झाली तर कसं दिसेल बघा. मग ती पूर्वीची होती आणि आता शेअर झाली म्हणून ॲरो, बाकी ॲरोचा दुसरा काही अर्थ नाही. मग आम्ही म्हणताना तो कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो, पण फॉर्म झाल्यानंतर त्याची प्रॉपर्टीज कोव्हॅलेंट बॉन्ड, इट इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, तर तो प्रोटॉन फॉर्ममध्ये आलेला हायड्रोजन आणि कार्बनमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड झालं, शेअरिंग झालं, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणजे इथे एम्प्टी ऑर्बिटल इथं. तर हे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. पण मुद्दा काय बरं, दिस इज प्रायमरी कार्बोनियम आयन. ओके, रिप्रेझेंटेटिव्ह लिहितो प्रायमरी कार्बोनियम आयन. ते 1 डिग्री रिप्रेझेंटेशन लिहिलं तर डिग्री म्हणायचं नाही, म्हणताना प्रायमरी कार्बोनियम आयन म्हणायचं. दिस इज सेकंडरी कार्बोनियम आयन, रिप्रेझेंटेटिव्ह असं लिहितो आपण, सेकंडरी कार्बोनियम आयन. आणि आम्हाला मग ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन माहिती आहे काय बरं, तर सेकंडरी कार्बोनियम आयन स्टॅबिलिटी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोनियम आयन. टर्शरीचा मुद्दा नाही, टर्शरी इज स्टील मोर स्टेबल, नाही का. कार्बोनियम आयन स्टॅबिलिटी ते हायपर कॉन्ज्युगेशनवर आधारित आपण एक्सप्लेन केलेलं आहे. मोर द हायपर कॉन्ज्युगेशन फॉर्म्स मोर इज द स्टॅबिलिटी. मग जो इंटरमिडिएट मोर स्टेबल आहे दॅट विल बी मोर फॉलोड. मग हा मोर स्टेबल आहे, मोर स्टेबल. मग रिॲक्शन थ्रू मोर स्टेबल इंटरमिडिएट, हा इंटरमिडिएट आहे ना, ॲडिशन रिॲक्शन होत असताना थ्रू कार्बोनियम आयन जातात, त्यामुळं हा मेजर. आणि मग पुढं दोन्ही होतात तर दोन्ही पण, म्हणजे 1000 असेल तर असं काल्पनिक म्हणूया, म्हणजे ॲक्च्युअल आकडा त्या केसमध्ये असेल समजा की 950 वगैरे जवळजवळ त्याच्यापेक्षा आसपास किंवा जवळ पुढं, आणि हा 50, 60, 220, 30 असं एवढा फरक असतो. म्हणजे असं का बरं, तर जो इंटरमिडिएट मोर स्टेबल आहे त्याच्या थ्रू रिॲक्शन जाणार तिथं लागणारी एनर्जी कमी असेल. ओके, तर अगदी सिम्पल आहे, मोर स्टेबल. आणि नाव H+ म्हणजे HClचे ॲडिशन होत असताना पहिल्यांदा H+ आणि अल्कीन प्रोटोनेशन. आता म्हणजेच H+ने अटॅक केलेला आहे तो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक केलेला आहे. आणि मग हे काही मॉलिक्युलचं असं होणार जे मेजर असणार, काही मॉलिक्युलचं असं होणार, एका वेळेला एकच होणार. मी लिहिताना दोन्ही लिहिलेत. ओके, प्रोटोनेशन ही स्लो स्टेप आहे. आणि स्लो स्टेप म्हणजेच त्याला मग रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणजे RDS. ओके, रेट डिटरमायनिंग स्टेप किंवा RDS असं म्हणतात. आणि मग पुढं नाव Cl- विल अटॅक. HCl असल्यामुळे Cl-, HBr असलं तर Br-. नाव Cl- विल अटॅक तिकडं पण इकडं पण. मी एक त्यातलं एक्झाम्पल दाखवतो. ओके, एम्प्टी ऑर्बिटल पॉझिटिव्ह चार्ज आहे तो मग अशी HClमधून आलेला नाही का. अँड नाव Cl- विल अटॅक. हॅलाइड कोण असेल तो विल अटॅक. आणि काय तयार झालं तसंच तो अटॅक इथंही करेल. दोन्हीपैकी एक कुठलं तरी दाखवतो. मग तो Cl- त्याचे इलेक्ट्रॉन पेअर रुटीन 3 लोन पेअर्स आहेत ते दाखवलेले नाही आहेत. HClचं हेट्रोलिसिस झालं त्यावेळेला जी इलेक्ट्रॉन पेअर आहे तीच रिॲक्शनमध्ये भाग घेणार तेवढीच सोयीसाठी दाखवतो आहे. हॅलोजन म्हटलं की 3 लोन पेअर्स असतातच त्या नेहमीच्या, त्या दाखवलेल्या नाही आहेत. हा मग अशी आलेला हायड्रोजन. ओके, H+ फॉर्ममध्ये. आणि आता हा क्लोरीन त्याचे इलेक्ट्रॉन पेअर घेऊन असं हे ॲडिशन झालं. ओके, तो कार्बोनियम आयन असतं तर तसं झालं असतं. म्हणजे मी एक दाखवलं. मग हा मेजर प्रोडक्ट 2-क्लोरोप्रोपेन. नॉमेनक्लेचर वगैरे पूर्वी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. ही फास्ट स्टेप आहे बघा, एका वेळेला किती गोष्टी सांगतो मी. ही फास्ट स्टेप आहे. त्यामुळं पहिल्या स्टेपमध्ये इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल आहे. Cl- अटॅक म्हणजे न्यूक्लिओफाईल. पण स्लो स्टेप जी रेट डिटरमायनिंग स्टेप आहे त्याच्यामध्ये काय झालं, इलेक्ट्रोफाईल अटॅक्स अल्कीन असं असल्यामुळं. नाहीतर एका स्टेपमध्ये इलेक्ट्रोफाईल आहे तर दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल आहे. पण अटॅक फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल.
हे मायनर रिझन आहे, पण रिझन सांगताना असं सांगतात. फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स अँड इट इज अ स्लो स्टेप. ती झाल्या पुढचं एवढं फास्ट आहे की रेट पहिल्या स्टेपचा रेट म्हणजेच रिॲक्शनचा रेट असं समजतो, म्हणून रेट डिटर्माइनिंग स्टेप. देअरफॉर सच टाईप ऑफ ॲडिशन इज कॉल्ड ॲज ही ॲडिशन रिॲक्शन आहेच इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक. जसं सबस्टिट्यूशनमध्ये असतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, रॅडिकल, तसं हे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. असं का म्हणतात तर फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल अँड दॅट इज अ स्लो स्टेप. रिॲक्शनचा रेट वाढवायचा असेल, कंट्रोल करायचा असेल तर पहिल्या स्टेपचं कंट्रोल करायला लागतं. फर्दर इज व्हेरी फास्ट. तर याच्यामध्ये मुद्दा समजून घ्या. त्यामुळे हा मेजर प्रोडक्ट, कारण का सेकंडरी कार्बोनियम आयन इज मोर स्टेबल. सेकंडरी कार्बोनियम आयन मोर स्टेबल का आहे तर ते हायपर कॉन्ज्युगेशन पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्या. तर हे सगळं मग मार्कॉनीने ते रूलच्या फॉर्ममध्ये सांगितलं. म्हणजे ॲडिशन ऑफ HX निगेटिव्ह पार्ट, म्हणजे हॅलोजन निगेटिव्ह पार्ट ना HXमध्ये, इट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. हॅलोजन इकडे जातो म्हणजे हायड्रोजन इकडे जातो. तो मेजर प्रोडक्ट ॲज पर मार्कॉनिकॉफ. तर म्हणजे ते रूलप्रमाणे वापरायला पटकन लिहायला बरोबर आहे. तर त्यांनी ऑन बेसिस ऑफ व्हॉट ही सेड, ऑन बेसिस ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन, म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल कार्बोनियम आयन फॉर्मेशन. आणि मग दोन पॉसिबिलिटीज आहेत, H+ असा इकडे येणार का इकडे येणार. मग सेकंडरी कार्बोनियम आयन इज मोर स्टेबल. याचा अर्थ त्याच्याशी रिलेटेड होणारा प्रोडक्ट मोर स्टेबल, म्हणून तीच स्टेप फक्त लिहिली. दिस इज हाऊ ॲडिशन ऑफ HX एक्झाम्पल म्हणून HCl घेतलं, मग HBr असू दे किंवा HI असू दे, टेक्स प्लेस अँड इट इज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. हे फार महत्त्वाचं आहे. काही न्यूक्लिओफिलिक पण असतात, ते त्या त्यावेळेला बघू आपण. पण ते कशावरती आधारित असतं तर ॲडिशन रिॲक्शनमध्ये पुन्हा एकदा रिपीट करतो की त्यातली रेट डिटर्माइनिंग स्टेप कुठली आहे, फर्स्ट स्टेप कुठली आहे हे कमी महत्त्वाचं आहे. ते नॉर्मली आपल्या एक्झाम्पल्सला मॅच होते म्हणून म्हणायला हरकत नाही. तर अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल, ओके, H+ आयन प्रोटॉन अँड विच इज अ स्लो स्टेप, देअरफॉर इट इज अ रेट डिटर्माइनिंग स्टेप RDS. अँड देअरफॉर दिस ॲडिशन रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आणि मग अशा अनेक इतर एक्झाम्पल्स आपण आणखी बघूया. येस, ॲडिशन ऑफ HX. आता आपण एक्झाम्पल बघितलं ॲडिशन ऑफ HCl एक्झाम्पल स्पेसिफिक. मग तिथं HBr असेल, HI असेल तर ॲडिशन तशीच होणार. मार्कॉनिकॉफ रूल म्हणालो आपण, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं बेस्ड ऑन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन. पण फॉर HBr स्पेसिफिक केस आहे बरं का, फॉर HBr ऑनली, त्याचं कारण सांगणार. इन प्रेझन्स ऑफ जर पेरॉक्साईड वगैरे नसेल तर HBrचं पण आता मग असे बघितलं त्याप्रमाणे HCl सारखंच ॲडिशन. निगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. म्हणजेच त्याचं मेकॅनिझम सांगितलं मी, कार्बोनियम आयन. पण HBrसाठी एक विशेष फक्त, आणि त्यालाच का बघणार आपण. पेरॉक्साईड नसेल तर जसं मगाशी HCl झालं तसंच HBrचं ॲडिशन होणार. ओके, पण इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड, मग तो बेन्झॉइल पेरॉक्साईड एक्झाम्पल जास्त सोयीचं आहे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. नॉर्मली बेन्झॉइल पेरॉक्साईड घेतात. आपण दोन्हीचा विचार करू. काय होणार ते डायरेक्ट सांगतो पहिल्यांदा. ॲडिशन विल नॉट टेक प्लेस ॲज पर वॉट मार्कॉनिकॉफ हॅज सेड. म्हणजेच ॲज पर वॉट वी हॅव सीन द मेकॅनिझम जस्ट नाव, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन. ॲडिशन त्याच्या उलटं होतात. अँटी टू दी वॉट मार्कॉनिकॉफ सेज, अँटी मार्कॉनिकॉफ्स रूल त्याला म्हणले. त्यामुळं आणि मग ते पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये असल्यामुळं किंवा खरॅश त्याच्या नावाने येते, नोट्समध्ये आम्ही जास्त फक्त बोलून सांगतो. त्यांनी ते त्याचा अभ्यास केला. खरॅश इफेक्ट म्हणतात त्याला. खरॅश इफेक्ट. ओके, आणि मार्कॉनीचे उलटे म्हणून ते अँटी मार्कॉनी सांगतो त्याच्या उलटं. आणि इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड म्हणून ते पेरॉक्साईड इफेक्ट. तर काय होतं बघा असं झालं. पहिले डायरेक्ट सांगतो.
म्हणजे पेरॉक्साईड नसता तर जे मगाशी आपण HClचं एक्झाम्पल घेतलं त्याप्रमाणे असं झालं असतं. ओके, पुन्हा इथं मेजर प्रोडक्टलाच आपण मेन प्रोडक्ट म्हणून लिहितो आहे, कारण का 90% पुढं 95% पुढं ते स्टॅबिलिटी करून असं. आणि म्हणजेच हा 1 ब्रोमो प्रोपेन हा जर पेरॉक्साईड नसता समजा, नाही का, ही रिॲक्शन पेरॉक्साईड नसता तर ॲडिशन असं झालं असतं, जे मगाशी त्याचं कारण बघितलेलं आहे आपण. मेजर प्रोडक्ट, ऑफकोर्स मेजर प्रोडक्ट असं कारण. आणि हे फक्त HBrलाच का, HCl किंवा HI असेल तर पेरॉक्साईड असू नये तर नसू. Marconi, earlier what you have said, negative part will go to that carbon atom which is attached to less number of hydrogen atoms. म्हणजे या टाईपचे प्रोडक्ट HCl किंवा HBr असतं तर असंच ॲडिशन होणार, क्लोरिन आयोडीन इकडे येणार, हे होणार नाही. कारण बघणार आहे आपण आता. HBrसाठी अनसिमेट्रिकल अल्किनला अँटी टू मार्कॉनीच्या पूर्ण उलटं आपण जे बघितलं असं का होतं, इम्ब्रनचं पेरॉक्साईड असं का होतं. तर पहिलं बघा, पेरॉक्साईड असेल तर ड्युरिंग रिॲक्शन होमोलिसिस होतात, होमोलायटिक ब्रेकिंग. आता होमोलिसिसमध्ये काय तयार होतं, रॅडिकल्स. आता रॅडिकल्स चार्ज जरी नसले तरी दे आर व्हेरी रिॲक्टिव्ह, रॅडिकल्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह. मग याचं ब्रेकिंग याचंही करतं, हा जास्त वापरतात. बेन्झॉईल पेरॉक्साईड बघा, फिनाईल रिंग आहे फिनाईल रिंग लिहिण्याच्या सोयीसाठी मोलेक्युलर फॉर्म्युला लिहिला आहे. C6H5 फिनाईल रिंग, बेन्झिनमधला एक हायड्रोजन काढला कार्बोनिल ग्रुपला. ओके, म्हणून बेन्झॉईल पेरॉक्साईड. होमोलायटिक ब्रेकिंग झालं, होमोलायटिक ब्रेकिंग झाल्यानंतर काय होणार, ओके, हा रॅडिकल. तसंच इकडे एक रॅडिकल, 2 रॅडिकल्स तयार झाले. हा रॅडिकल सेम सिमिलर असल्यामुळे मी एकच लिहिला, 2 म्हणतो इथं. ओके, आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे पेरॉक्साईडचं होमोलायटिक ब्रेकिंग टेंडन्सी आहे, त्यामुळं रॅडिकल्स तयार होतात. रॅडिकल्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह. 2 मोल्स तयार झाले 1 मोलपासून. आता याच्यामध्ये CO2ची स्टॅबिलिटी असल्यामुळं ते रॅडिकल मेकॅनिझम या केसमध्ये फर्दर हा कोव्हॅलेंट बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक होऊन हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड तयार होईल, फर्दर होमोलिसिस. काय तयार झालं, फिनाईल रॅडिकल तयार झाला बरं का, प्लस CO2. आता हे 2 मोल्स असल्यामुळे तिकडे 2 लिहायचं, तर ठीक आहे, कारण इकडे एक रॅडिकल तयार झाला, इकडे एक तयार झाला. दिस फिनाईल रॅडिकल बघा, दिस फिनाईल रॅडिकल आर व्हेरी रिॲक्टिव्ह, विल रिॲक्ट विथ HBr. आणि मग फिनाईल रॅडिकल बेन्झिन फॉर्ममध्ये जास्त स्टेबल आहे हायड्रोजन बरोबर त्याची, तर रॅडिकल परत होमोलायटिक ब्रेकिंगच करणार. म्हणजे ब्रोमिन रॅडिकल हायड्रोजन रॅडिकल, पण फिनाईल रॅडिकल विल गिव्ह मोर स्टेबल प्रोडक्ट विथ हायड्रोजन रॅडिकल. तर त्याचं काय झालं बरं, हायड्रोजन रॅडिकल आणि फिनाईल रॅडिकल त्याचं झालं स्टेबल प्रोडक्ट C6H6, हा हायड्रोजन आला, प्लस तो आता कलरमध्ये दाखवत नाही, प्लस ब्रोमिन रॅडिकल. कळलं का, ब्रोमिन रॅडिकल. किंवा हा जर दाखवला असता आपण हायड्रोजन पेरॉक्साईड घेतला असता, त्याचं पण होमोलायटिक ब्रेकिंग. आता बॅलन्स्ड रिॲक्शन 2 मोल्सवर ते बाजूला ठेवतो आणि पुढं मग तो होमोलायटिक ब्रेकिंग झालेला हा आत्ताचा, इट विल रिॲक्ट विथ HBr. आता रॅडिकल विल कॅरी आउट होमोलिसिस, याचे होमोलिसिस, हायड्रोजन रॅडिकल ब्रोमिन रॅडिकल. पुन्हा दिस रॅडिकल विल हॅव मोर स्टॅबिलिटी विथ हायड्रोजन रॅडिकल, वॉटर तयार होणार. आणि त्याचं काय तयार झालं बघा, मग हायड्रोजन बरोबर हा हायड्रोजन रॅडिकल आणि हा आधीचा ऑक्सिजन रॅडिकल OH रॅडिकल प्लस ब्रोमिन रॅडिकल. म्हणजे मुद्दा काय बरं, ब्रोमिन रॅडिकल तयार झाला. म्हणजे मग तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड वापरा नाही तर बेन्झॉईल पेरॉक्साईड वापरा. मुद्दा काय आहे, इम्ब्रनचं पेरॉक्साईड HBr बरोबर हे जे स्टेप्स दाखवलेले आहेत त्याच्यामधून अल्किन बरोबर रिॲक्ट होण्यासाठी ब्रोमिन रॅडिकल तयार होतो. अल्किन बरोबर अटॅक करण्यासाठी जसं पूर्वी इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये पहिली स्टेपमध्ये H+ आला होता, तसं आता अल्किनची एंट्री होणार, ब्रोमिन रॅडिकल तयार झाला. दॅट ब्रोमिन रॅडिकल विल नाव अटॅक ऑन अल्किन. आणि मग पुढं काय होतं बघूया लिहिण्याच्या सोयीसाठी. आता हे पहिला एवढं लक्षात घ्या,
की डायरेक्ट लिहिलं पहिल्यांदा रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड काय होतं, पेरॉक्साईड नसता तर काय झालं असतं, मार्कॉनिक ऑफ. आणि हे फक्त HBrलाच आहे, त्याचे कारण आता अजून सांगणार आहे. ओके, पहिला HBrचं एक्झाम्पल घेऊन संपूया आहे आणि मग तुम्ही बेन्झॉइल पेरॉक्साईड वापरा नाही तर हायड्रोजन पेरॉक्साईड वापरा. HBr बरोबर काय होतात, तर हा जो फिनाईल रॅडिकल तयार झाला स्टेप्समध्ये, ओके, दॅट फिनाईल रॅडिकल विल रिॲक्ट विथ HBr, म्हणजे त्यातला होमोलायटिकली ब्रेक झाल्यानंतर हायड्रोजन रॅडिकल म्हणजे रिॲक्टिव्ह आता ब्रोमिन रॅडिकल, दिस विल अटॅक अल्किन. किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड वापरला असता, दिस रॅडिकल विल रिॲक्ट विथ HBr, तिथला हायड्रोजन रॅडिकल म्हणजे पुन्हा ब्रोमिन रॅडिकल विल अटॅक अल्किन. आणि ब्रोमिन रॅडिकल अल्किनवरती अटॅक केल्यानंतर काय पॉसिबिलिटीज राहतात, इथंपर्यंत समजलं. आता पुढचं लिहिण्यासाठी हे पुसतो. ओके, येस, आता इकडे कंप्लीट केलं होतं. बेन्झॉइल पेरॉक्साईड असू दे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड असू दे, HBr, होमोलायटिक ब्रेकिंग, ब्रोमिन रॅडिकल मिळणार. ब्रोमिन रॅडिकल विल अटॅक अल्किन. आपण एक प्रोपिन एक्झाम्पल सुरुवातीला घेतलं. सिमेट्रिकल अल्किन असेल तर काहीच फरक पडत नाही, असं ॲडिशन झालं का ॲसिड ॲडिशन झालं का, वी गेट सेम प्रोडक्ट. ओके, येस. मग ब्रोमिन रॅडिकल दोन पॉसिबिलिटीज आहेत. दोन पॉसिबिलिटीज आहेत. हा ब्रोमिन रॅडिकल, कारण आता मग पायवाल्या बॉन्डचं पण होमोलायटिक ब्रेकिंग होणार, होमोलिसिस रॅडिकलमुळं होमोलायटिक ब्रेकिंग होणार, पायवाला बॉन्ड. ओके, होमोलायटिकली ब्रेक झाला आणि जर ब्रोमिन रॅडिकल इथं आला तर रॅडिकल हा कार्बन रॅडिकल, किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय बरं, पायवाला बॉन्ड ब्रेक झाला, पाय बॉन्ड विल गेट ब्रोकन, आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे, ब्रोमिन रॅडिकल इथं आलं नाही का, त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन ब्रोमिन रॅडिकल इथं आलं तर कार्बन रॅडिकल इथं तयार होईल. नाव दिस सेकंडरी कार्बन रॅडिकल is more stable than primary carbon radical. हे ऑन द बेसिस ऑफ हायपरकॉन्ज्युगेशन आपण शिकलो आहे. ओके, हायपरकॉन्ज्युगेशन इफेक्ट आपल्या त्या टॉपिकमध्ये जाऊन पुन्हा वाचू शकता, बघू शकता. ओके, येस. आणि मग हा मोर स्टेबल असल्यामुळे याची पुढे रिॲक्शन दाखवतो, म्हणजे मेजरप्रमाणे रिॲक्टिव्हिटी ते होणारच नाही असं नाही, म्हणजे मेजॉरिटी हा ऑलमोस्ट हा मग त्याप्रमाणेच रिॲक्शन दाखवायची. अँड दिस फर्दर विल रिॲक्ट विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ HBr. आणि पुन्हा तेच, दिस रॅडिकल विल कॅरी आउट होमोलायटिक ब्रेकिंग, कार्बन हायड्रोजन बॉन्ड मोर स्टेबल, प्लस ब्रोमिन रॅडिकल, म्हणजे हा परत आणखी पुढचे अल्किन मॉलिक्यूलबरोबर रिॲक्ट होईल. पण मिळालं काय बघा आम्हाला, मेजर प्रोडक्ट. हाच मेजर का मिळाला, तर इट गोज थ्रू सेकंडरी कार्बन रॅडिकल. सेकंडरी कार्बन रॅडिकल इज मोर स्टेबल ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन वी हॅव स्टडीड प्रायमरी कार्बन रॅडिकलपेक्षा. आणि सेकंडरी कार्बन रॅडिकल मग रॅडिकल आहे म्हणल्यानंतर फर्दर इट विल रिॲक्ट विथ HBr. त्याचं होमोलायटिक ब्रेकिंग झाल्यानंतर कार्बन हायड्रोजन बॉन्ड मोर स्टेबल, तर ते तयार झालं. हा मेजर प्रोडक्ट 1 ब्रोमोप्रोपेन. तेव्हा लक्षात आलं का की HBrची रिॲक्शन असेल इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड, तर जे ॲडिशन होतात ते असं होतात, निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू लार्ज नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. मार्कॉनी सांगतात त्याच्या उलटं, मार्कॉनिक शॉर्ट फॉर्म माझा असा मुद्दा आहे. त्यामुळे HBr HCl HI रुटीन ॲडिशन अकॉर्डिंग टू मार्कॉनिक ऑफ रूल, कारण ते कार्बोनियम आयन थ्रू जातं. पण स्पेशली HBrसाठी इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड अँटी मार्कॉनिक ऑफ, त्याच्या उलटं प्रॉडक्ट मिळतो म्हणून अँटी मार्कॉनिक ऑफ रूल असं म्हणायचं. ते ॲक्च्युली खराश इफेक्ट आहे, खराशने अभ्यास केला आहे. पेरॉक्साईड इफेक्ट म्हणतात, बिकॉज इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड इट टेक्स प्लेस. आता याच्यामध्ये मग एक गोष्ट सांगतो, HCl आणि मग तो पेरॉक्साईडमधला
हा पॅरॉक्साईड असू दे किंवा फिनाईल पॅरॉक्साईड असू दे. जसं HBrचं होमोलायटिक ब्रेकिंग झालं होतं विथ पॅरॉक्साईड, तर होमोलायटिक ब्रेकिंग ऑफ HCl डज नॉट टेक प्लेस. ओके, होमोलिसिस in presence of this peroxide from radical peroxide पासून तयार झालेला radical, homolysis of HCl is not possible. का बरं असं हे सांगतो. तर HCl covalent bond is stronger than HBr. Simple reason आहे, smaller size, more overlapping periodic table. Okay, HCl more overlapping, less bond length, नाही का, less bond length. त्यामुळे more overlapping. त्यामुळे हा स्ट्रॉंगर आहे. त्यामुळे HBr जसा इन प्रेझन्स ऑफ रॅडिकल होमोलायटिकल ब्रेक झाला तसा HCl होऊ शकत नाही. त्यामुळे HClची रिॲक्शन ही मार्कॉनीप्रमाणेच जे आपण पहिली याच्या आधी मेकॅनिझम बघितलं ते. मग HIचं काय, HIचं सहज ब्रेक व्हायला पाहिजे. HBr ब्रेक तर HI ब्रेक होतो इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड. मग तो हायड्रोजन पेरॉक्साईडमधला असू दे किंवा बेन्झॉइल पेरॉक्साईडमधला, समजलं ना, ओळीने सगळं बघत राहा. तर HI ब्रेक होतो, लक्षात घ्या. हा HI समजा आम्ही कलरमध्ये काढतो, हायड्रोजन त्यातला. फक्त काय होतं की आयोडीन रॅडिकल पुढं अल्किनबरोबर न रिॲक्ट होता, आयोडीन रॅडिकल्स हॅव गुड टेंडन्सी टू रिॲक्ट अमंग देमसेल्व्स अँड गेट कन्वर्टेड इंटू I2. ही टेंडन्सी. जो ब्रोमिन रॅडिकल इथं अल्किनबरोबर रिॲक्ट झाला होता आणि रॅडिकल तयार झालं होतं, नाही का, हा मेजर. तसं HI तर आरामात ब्रेक व्हायला पाहिजे जर HBr ब्रेक होतो तर. HCl का ब्रेक होत नाही, कारण बघितलं आपण, कारण का स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड. वाय स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड, बॉन्ड लेंथ इज लेस. का बरं, तर मोर ओव्हरलॅपिंग. वाय मोर ओव्हरलॅपिंग, क्लोरीन इज अबाव, क्लोरीनच्या खाली ब्रोमिन आहे, ब्रोमिनच्या खाली आयोडीन आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. N=3 आउटर मोस्ट शेल, हा N=4, हा N=5. मग HI सहज ब्रेक होतो, पण HI ब्रेक झाल्यानंतर आयोडीन रॅडिकलचे I2 फॉर्मेशन टेंडन्सी जास्त आहे. त्यामुळे आयोडीन रॅडिकल जसा ब्रोमिन रॅडिकल रिॲक्ट झाला अल्किनबरोबर तसं होत नाही. त्यामुळं इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड जे मार्कॉनिक ऑफ रूलप्रमाणे जे ॲडिशन आपलं होतात, इट इज ओनली फॉर HBr इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड अपोजिट टू मार्कॉनिक ऑफ रूल. नाही तर HBr असो, HCl असो, HI असो, ॲडिशन अक्रॉस अल्किन विल टेक प्लेस अकॉर्डिंग टू मार्कॉनिक ऑफ रूल. असा हा पॉईंट, सोपा पॉईंट आहे, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हायपर कॉन्ज्युगेशन त्यानिमित्ताने रिव्हिजन होतात. व्यवस्थित करा. थँक्यू.